महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची हत्या करण्यासाठी सुनियोजित कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। आरोपीने आधी पत्नीला 3 वेळा विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रत्येक वेळी त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला। त्यानंतर पत्नीला कायमचे हटवण्यासाठी त्यांनी सुपारी किलरची मदत घेण्याचा निर्णय घेतला। तपासानुसार आरोपीने सुमारे 1 लाख रुपयात एका व्यक्तीला पत्नीच्या हत्येची सुपारी दिली। त्या व्यक्तीने पुढे एका ड्रायव्हरला हे काम करण्यासाठी तयार केले। योजनेनुसार महिलेच्या कारला रस्ते अपघाताचा बनाव करून जाणीवपूर्वक धडक देण्यात आली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला। मृतक शिक्षिका होती आणि आरोपी पतीसोबत तिच्या कुटुंबात काही दिवसांपासून वाद सुरू होते। याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार देखील दिली होती। 2 मार्च रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील कवठळ गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या टाटा एंट्रा गाडीने शाळेत जात असलेल्या शिक्षिका ऋषाली प्रकाश गावंडे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। या अपघातात ऋषाली यांचा जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला हा प्रकार साधा रस्ते अपघात वाटत होता, मात्र जळगाव जामोद पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केल्यानंतर प्रकरण संशयास्पद वाटले आणि सत्य समोर आले। पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने तपास केला। तपासादरम्यान संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा MH28 BB 5753 या वाहनाकडे वळली। ही गाडी शेगाव येथील मनीष सूर्यवंशी यांचे असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली। कडक चौकशीत मनीषने संपूर्ण कट उघड केला। चौकशीत उघड झाले की या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मृतका ऋषाली यांचे पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार पातुर्डा येथील मंगेश चुलकार आहे। पोलीस तपासात असेही समोर आले की ऋषाली यांना याआधी 3 वेळा अन्नात विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र प्रत्येक वेळी तो प्रयत्न अपयशी ठरला। त्यानंतर आरोपींनी मनीष सूर्यवंशी याला वाहनाने धडक देऊन ऋषाली यांची हत्या करण्यासाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती। योजनेनुसार 2 मार्च रोजी सकाळी मनीषने ऋषाली यांच्या दुचाकीचा पाठलाग केला आणि मागून धडक देऊन त्यांना खाली पाडले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणात वाहन चालक मनीष सूर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि पती प्रकाश अनंत गावडे या तिघांना पोलिसांनी आरोपी केले आहे। त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 103(1), 61(1) आणि 3(5) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मृतका ऋषाली गावंडे या पिंपळगाव काले येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या। ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठा संताप व्यक्त होत आहे। सुशिक्षित कुटुंबातील व्यक्तीने स्वतःच्या शिक्षक पत्नीची सुपारी देऊन हत्या केल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे। जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे शिक्षिका ऋषाली गावंडे यांच्या अपघात प्रकरणी गुन्हा क्रमांक 186/26 हा दाखल होता भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार। परंतु त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही तपास केला असता वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेजेस बघितले, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच नातेवाईक आणि वेगवेगळ्या साक्षीदारांकडे विचारपूस केली असता आम्हाला असे तपासात निष्पन्न झाले आहे की या महिलेचा पती प्रकाश गावंडे याने त्याचा मित्र मंगेश चाहुलकर याच्या साथीने मदतीने जो टाटा इंट्रा या गाडीचा वाहन चालक आहे याला पैसे देऊन तिला अपघात करून ते मारण्यास सांगितलेले होते। हे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। यामध्ये प्रकाश गावंडे आणि सदरच्या वाहनाचा चालक मनीष सूर्यवंशी राहणार शेगाव या दोघांना अटक झालेली आहे। सध्या पोलीस कस्टडीत असून लवकरच उर्वरित आरोपी जो आहे मंगेश चाहुलकर यालाही अटक करू। तसेच तपास प्राथमिक अवस्थेत आहे आणि पुढच्या तपासामध्ये ज्याप्रमाणे निष्पन्न होतील आरोपी त्याप्रमाणे तपास होईल।